बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले। मरणाच्या अंगावरही शहारे येतील इतक्या निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। त्यावरून चौकशी आधी मंत्रिमंडळातून एकाला बाहेर काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांकडे केली आहे। पाहूया। बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी चौथा आरोपी विष्णू चाटेला अखेर 9 दिवसांनंतर अटक झाली, पण अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीसह 3 आरोपी मात्र फरार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्येत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यावर गुन्हा दाखल आहे। तर विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा केज तालुका अध्यक्ष सुद्धा राहिलाय। आरोपींपैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटेला अटक करण्यात आली आहे। मात्र मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे मात्र फरारच आहेत। दरम्यान तक्रारीनुसार ज्या पवनचक्की प्रकल्पाकडून 2 कोटींच्या खंडणीसाठी सरपंच देशमुखांची हत्या झाल्याचा संशय आहे, त्याच खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल आहे। गेल्या 1 वर्षामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, अजून कोणी केदार, विष्णू चाटे हे 1 वर्षामध्ये कुणाला किती वेळा भेटलेले, किती वेळा कुणाबरोबर फोटो काढलेत, कुठं बैठका झाल्यात, कोणत्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला कोण घेऊन गेले कुठपर्यंत, याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। फक्त संतोषच्या 4 दिवसाची चौकशी नाही झाली पाहिजे। जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय, व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कुणाला दाखवलाय, मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय। आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे। तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे त्याच्याकडे? चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते। त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते। साहेब, असं नाही चालणार हो। एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय। परभणी आणि केज या दोन्ही घटनांबद्दल केजमध्ये सर्व पक्षांकडून आक्रोश मोर्चाही काढण्यात आला। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि केजमधील संतोष देशमुखांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। केज तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या करत आंदोलकांनी लातूर बीड रस्ता सुद्धा काही काळ अडवून धरला होता। मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, ज्यारे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो, इतका बेरहमीने मारला त्याला। अध्यक्ष महोदय, पाणी मागितले त्याला अध्यक्ष महोदय, डोळे लायटरने जाळलेत अध्यक्ष महोदय, लायटर वापरलाय, डोळे जाळलेत अध्यक्ष। अतिशय निर्घृण, अतिशय वाईट पद्धतीने पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय। कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं। मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर। 15 वर्ष सरपंच राहून सुद्धा मृत संतोष देशमुखांची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। समाजसेवेचं खूळ डोक्यात असणारा संतोष देशमुख यांच्याकडे स्वतःचं घर सुद्धा नव्हतं। ते राहत असलेलं हे घर हे त्यांच्या मामाचं घर आहे। मात्र सरपंच म्हणून गावच्या प्रत्येक कार्यात ते पुढे राहिल्यानं त्यांनी मस्साजोग गावाला विविध 16 पुरस्कार मिळवून दिले होते। पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे
आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही. आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो, त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे, ही भूमिका आमची आणि सरकारची आहे. 1 रुपयाची आर्थिक देवाणघेवाण संतोष देशमुख याची कोणाबरोबरही नाही हे मी ठामपणे सांगतो. मी त्या सरपंचाला, त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो. आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत. 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार आहे. पण त्यांनी एवढं मारलं, माझा भाऊ एवढा कमजोर होता. त्यांनी आयुष्यामध्ये दादा त्याच्या नावावर 1 रुपयाचं बँक बॅलन्स किंवा 1 रुपयाची प्रॉपर्टी असली तर सगळे तुम्ही निघून जा, मी मान्य करतो. म्हणजे इतका निस्वार्थी माणूस इथं जन्माला ह्या भूमीमध्ये, तर त्या भावाला माझ्या जागेवरच मारून टाकलेलं असेल. आणि फक्त हे व्यसनाच्या ह्याच्यात म्हणत असतील की आणतो, पण त्याला लक्षात आलं की माणूस गेलेला आहे, म्हणून त्यांनी टाकून दिलं दैटणीच्या शिवारात. सोडल्या 2 मिनिटांमध्ये अगोदर फोन येते पोलिसला. मग पोलिसला कसं माहित झालं की तिथं सोडले म्हणून त्यांना? पोलीस डिपार्टमेंट लगेच पोलीस तिथून जाऊन उचलून आणते. त्या स्पॉटवर पोलीस पाठीमागून ॲम्ब्युलन्स जाते, ॲम्ब्युलन्सच्या अगोदर तिथं पोलीस कसं बोलतात. अर्ध्या तासामध्ये त्यांना पोलीस स्टेशनचं गेट बंद केलं, मध्ये येऊ नये म्हणून. गेट बंद केलं पोलीस अक्षरशः. पोलीस स्टेशन मध्ये मसाला माणूस कुठंच आहे विचारणार मध्ये माणूसाला येऊ देत नव्हतं. का भेटेल ते, काय होणार आहे त्यांचं? त्यांचा बाप परळीमध्ये त्यांना पाठी राख्या जरा सगळं बघा, एक गुन्हा केला तरी त्याच्यामध्ये सोडा लागते, दुसऱ्या याच्यातनं मार्ग काढा. सगळं माहिती आहे, मी सांगितलेलं तुम्हाला माझ्या वेदना कळणार आहेत असं नाही. दिलेत. माजलगाव एका गावात 40 ते 50 लाख रुपये गोळा झाले वर्गणी त्याला, त्याच्या कुटुंबाला. कारण घर बी नाही अध्यक्ष महोदय, भाड्याचं घर आहे. लहान चिले तो 10वीला मुलगी आहे आणि 3री 4थीला का 5वीला मुलगा आहे. आणि हे त्याची मंडळी कुठे आहे? आमच्याकडे लातूर पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय. विलासराव देशमुख साहेब असताना पासूनचं 8 एम्सला मुलं लागले तर 4 लातूर पॅटर्नचे असतात अध्यक्ष महोदय. आमच्या अवतीभोवती सगळ्या जिल्ह्यातले बरेचसे कुटुंब भाड्याने खोल्या घेऊन तिथं राहतात. हा संतोष देशमुख सुद्धा, त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे तिथं राहायचे. फक्त शनिवारी किंवा रविवारी जायचा, बाकी सगळे दिवस गावात यायचं. आता त्या चिल्यापिल्यांचं काय अध्यक्ष महोदय? आणि त्याने केलं काय होतं? फक्त दलित समाजाच्या वॉचमॅनला मारू नका एवढंच जर म्हणलं असेल, एवढाच दोष असेल त्याच्यावरती हे झालं असेल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये हे जे चाललेलं आहे ना, याचं कार्यक्षेत्र वाढत चाललं आहे. माझ्या मतदारसंघाच्या पाटोद्यापर्यंत सुद्धा आलेलं आहे. मी त्याचं वर्णन करीत बसत नाही. दरम्यान 12 तारखेला केसच्या पोलिसांवर भाजप आमदार सुरेश धस शंका वर्तवत होते. मात्र काल त्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वात पोलीस कुणाच्याही दबावावर काम करणार नाहीत असं म्हटलंय. केसच्या पोलिसांच्या मधल्या एका छोट्या अधिकाऱ्याची, तिथल्या एका कर्मचाऱ्याची आणि FIR तातडीनं न करणं, तातडीनं 3 तास वेळ घालवला ह्या लोक. 3 तासाच्या आत, कारण ते एवढ्याच रेडियस मध्ये 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये ते फिरत होते. जर तातडीने पोलिसांनी कारवाई केली असती, त्यांना पकडून आणलं असतं तर संतोष देशमुखचा जीव गेलाच नसता ना, वाचला असता ना. 4 इतके दिवस झाले यामध्ये घटना होऊन, तरी सुद्धा अजून 4 आरोपी फरार आहेत. कुठेतरी राजकीय दबाव आहे? मला वाटत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्याच्या नंतर याच्यामध्ये पोलिसांच्या वरती कोणी दबाव टाकेल किंवा पोलीस कोणाच्या दबावाला घाबरतील अशी परिस्थिती नाहीये. फक्त वेळ याच्यामुळे लागतोय की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं साधन नाही. जो काही प्रकार तिथं घडला किंवा ज्या काही परिसरातल्या लोकांना किंवा गावाशी लोकांनी बोललो, तर त्या परिसरामध्ये त्या गावाच्या लोकांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस वाल्मिक कराडचे फोन येत होते, त्याच्यामुळंच त्या केसला तिथे डिले होत होता आणि तो प्रकार घडलाय. 12 तासानंतर गुन्हे दाखल झाले. स्थानिकांनी आधी संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास CID कडे देण्याची मागणी केली होती. मात्र CID कडे मनुष्यबळ कमी असल्याचं कारण देत सुरेश धस यांनी CID ऐवजी SIT कडे तपास देण्याची मागणी केली. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे SIT नियुक्तीची
पत्र दिलेलं आहे. अगोदर CID चौकशीची ऑर्डर झालेली आहे. तिच्यामध्ये कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती. परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते. ही CIDचा तपास म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडं मी काही CIDला नावं ठेवत नाही, परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडं न ठेवता लोकल पोलिसांकडेच त्या ठिकाणी ठेवावा. SITची चौकशी जाहीर केली ते करतील, पण जे मुख्य आरोपी आहेत आज इतके दिवस गुन्हा नोंद, एक तर गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाही आणि सर्वजण अटक होऊन ही परिस्थिती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे. एवढे दिवस का लागतात? हा विषय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.